मैदानात आजच्या दिवसातील ही दुसरी लढत, दुसरो महामुकाबलो सांगवी फायटर्स विरोधात पिंपळेश्वर बॉईज या दरम्यान जिंकलेलो टॉस होतो. पिंपळेश्वर बॉईज संघान घेतलेलो निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचो आणि पहिल्या पंक्तीत उतरल्यानंतर सलामीची जोडी मैदानात दाखल. आणि बघूया सांगवी फायटर्स आणि पिंपळेश्वर बॉईज या संघाविरोधात या सामन्यात कोणतो संघ बाजी मारता, कोणत्या संघाचा पारडा थोडासा जड दिसता, कोण वरचढ ठरता. आणि त्यासाठी सुरुवात पंचांचो इशारो गोलंदाजीसाठी पहिला षटक. कंजूस गोलंदाजी, ॲक्युरेसी ज्यांच्या गोलंदाजीत नेहमी बघू मिळता. अजित सावंत कालच्या दिवसात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी. या सामन्यात पहिलेच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू जरी बरोच काळ हवेत होतो तरी देखील चेंडू सुरक्षित क्षेत्रात होतो आणि त्याचमुळे जोपर्यंत चेंडूचो परतावो केलो जातलो एकेरी धाव पूर्ण झालो आणि दुसरो धाव देखील सहजरित्या मिळालो आणि 2 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर 2 धावा पळून काढण्यात यश मिळाला दोन्ही बॅटरला. सुनील स्ट्रायकर एंडवर, जे सुनील कालच्या दिवसात सुद्धा ओपनिंग पेअरसाठी सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात बघूक मिळाले. यावेळी मात्र चेंडू आणि बॅट मध्ये तो संपर्क बघूक मिळाला नाही. चेंडू शेवटच्या क्षणार्धात अगदी पायालगत शरीरष्टीक आदळताना आणि त्यानंतर निर्धाव चेंडू गणलो जाताना धावसंख्या स्थिर रवतली. स्कोरबोर्ड 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर तब्बल 2 धावेवर. वेगवान चेंडू चांगलो होतो, बीट झाले बॅटर सुनील आणि त्यानंतर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपिंगच्या भूमिकेत यष्टीरक्षकाचा दायित्व निभावताना आपण क्षेत्ररक्षक बघू मिळतो. खूप सुरेख क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून गौतम कडून आणि सोबतच धावसंख्या ही स्थिरावलेली. 2 धावा पहिल्या चेंडूत जे रन सिल्ले तेच असत आणि त्यामुळे धावसंख्येत वाढ अपेक्षित. कारण पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक गोलंदाजासाठी ता कठीण असता, परंतु कठीणच कार्य सोपा बनवला जाता आणि ता कार्य सातत्यपूर्व ज्यांच्या गोलंदाजीत आपण या स्पर्धेत बघूक मिळाला विकेट टेकर गोलंदाज आणि कमी इकॉनॉमिकल गोलंदाज. यावेळीचा चेंडू प्रवास 38 सर्कल पर्यंत मिडॉन पर्यंत त्या रिंगणात पद्धतीत आपण चक्रव्यूह ऐकलो. अगदी त्याच पद्धतीत क्षेत्ररक्षणाचा यो चक्रव्यूह रचलो गेलो असा. या चक्रव्यूह मध्ये येणं तर सोपा असा, परंतु चक्रव्यूह भेदणं थोडासा कठीण आणि त्यामुळे संधी शोधत एक चांगलो फटको अपेक्षित असतो बॅटर उत्कर्षकांचे. याच्या बॅटमधून कालच्या दिवसात लॉंगॉनच्या दिशेने एक लीलया षटकार ज्याने सहज खेचलो, एक चांगलो फटको त्याच्या बॅटमधून कालच्या दिवसात बघूक मिळालो. तो बॅटर स्ट्रायकर एंडवर, परंतु 4 चेंडू संपले, 2 चेंडू उरले बाकी पहिल्या षटकाचे. धावसंख्या 3 वर होती. परत एकदा फलंदाज कायच नाही कळाक भोको गेलो माळाक या प्रचलित मालवणी म्हणीची आठवण करून देणारी परिस्थिती. आतापर्यंत फलंदाजाक जागच्या जागीर स्थिर खेळून ठेवला. चांगली गोलंदाजी, जखडबंद केलेला, परंतु यावेळी हात खोलले, संधी मिळाली आणि उत्कर्षकांचे ती संधी आपल्या संघाच्या फायद्यात कन्वर्ट केली आणि या फायद्यानिशी धावसंख्येत 4 ने बदलाव आणि 3 नंतर धावफलक 7 धावेवर. नाही तो फिरायचा दादा. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केलो. पहिल्या षटकात 3 डॉट बॉल आणि त्यासोबत एक सिंगल, एक डबल आणि एक चौकार अशा निश्चित धावसंख्या 7 रनसार. धावसंख्या थोडीशी शांत दिसली तरी अपेक्षा असत यात ते धावा बनवण्याची. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी धनंजय मांजरेकर सज्ज. धनंजय मांजरेकर कालच्या दिवसात फलंदाजीत चांगली कामगिरी
परंतु आजच्या दिवसात गोलंदाजीत ती चांगली कामगिरी अपेक्षित आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात. आजच्या दिवसातील या दोन्ही संघांचो साखळी फेरीतील यो पहिलोच सामनो आणि जिंकण्याचो इरादो मिळालो सिंगल स्कोरलेगच्या दिशेन चेंडूचो प्रवास त्यानंतर क्षेत्ररक्षक तैनात होते ओमकार सावंत. कालच्या दिवसात मसगावचो यो देखणो फोटोग्राफर आणि ओमकार सावंत ज्यांनी ड्रोन कॅमेऱ्यान एक सुंदर दृश्य या स्पर्धेचा टिपला आणि तो आज क्षेत्ररक्षण करताना सुद्धा आपणाक दिसतलो आणि फलंदाजीत गोलंदाजीत सुद्धा दिसतलो. यावेळी गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात षटक क्रमांक दुसरा धनंजय मांजरेकर लोअर फुलटॉस तो चेंडू अगदी पाया लगत आदळताना आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकापर्यंत परतीचो रस्तो थोडासा कठीण होतो परंतु थ्रो जोपर्यंत विकेट कीपर पर्यंत पोहोचतलो जॅगवरचो स्पीड चित्याची चपळाई अगदी त्या स्पीडात घेतले 2 धावा आणि धावसंख्या 10 रनसार. दुहेरी आकड्या डबल फिगर 10 धावफलक. अजून एक फटको डीप मिड विकेटच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न चेंडूचा प्रवास सर्कल नंतर क्षेत्ररक्षकापर्यंत आणि जोपर्यंत फेकी होतली परती होतली सुनील आणि उत्कर्ष मध्ये चांगली भागदौड चांगल्या प्रकारचा तालमेल. 3 चेंडू सरले या 3 चेंडूत आतापर्यंत 4 धावा खर्च करण्यात आले त्यामध्ये 2 सिंगल एक वेळा घेतलो गेलो डबल आणि धावफलक आतापर्यंत 11 धावेवर 11 रन्स होते. मोठो पटको खेळण्याचा टेम यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक त्यांचो जमलो मेळ आणि त्यानंतर संपलो सुनील यांच्या बॅटिंगचो खेळ. जाऊया डीजे कडे आणि त्यानंतर जो साथ मिळाली सफलता घेतलेला खूपच सुंदर झेल विकेट कीपर यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण बघितला गौतम साळगावकरला. आणि माझगावचो अजून एक पॉप्युलर खेळाडू गौतम साळगावकर ज्या संघात असता प्रेक्षक अगदी नजरा टिकून ठेवतात मैदानात. पुढचा चेंडू होतो या षटकातील 5व्या क्रमांकाचा चेंडू आणि 5व्या चेंडूत कव्हरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न. एक धाव दीपेश कांसे यांच्या बॅटमधून नवीन इलेल्या बॅटरने सुद्धा आपल्या धावसंख्येची बोनी केली आणि पहिल्या विकेटचा गिराईक आपण या दुसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूत होताना बघितला. पहिलो बॅटर बाद झाले सुनील. वैयक्तिक खेळीत त्यांचा विचार केलो तर तब्बल 5 चेंडूत 4 धावेची खेळी आणि त्यानंतर वैयक्तिक 4 धावेची खेळी करत ते बाद. ओव्हरीतलो लास्ट बॉल होतो मोठो पटको टोलवण्याचा अटेम परंतु या अटेम मध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क काही झालो नाही आणि परिणामी चेंडू जागच्या जागी स्थिर. षटक समाप्तीची घोषणा. एका डझनाच्या चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलक सुद्धा एका डझनावर 12 रन्सावर. जाऊया डीजे कडे आणि या स्पर्धेतील चांगली सॉंग्स आपण ऐकूया. टायटल सॉन्ग कडे देखील साठी सज्ज अजित सावंत. गेल्या षटकात खूप सुंदर गोलंदाजी आणि पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात. 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूत मिळालो सिंगल कारण चेंडूचा प्रवास अगदी डिक्लेअर झोन घोषित स्वरूपाच्या क्षेत्रात आणि ज्या वेळी चेंडू घोषित स्वरूपाच्या क्षेत्रात जाता एकेरी धाव फक्त मिळता आणि त्या एकेरी धावेन धावफलक पुढे सरकताना 12 नंतर 13 धावेवर 13 धावा धावफलकावर. उत्कर्ष आणि दीपेश बंधूंची जोडी भाऊकी मैदानात. बऱ्याच वेळा आपण म्हणतो भाऊ तो भाऊ मेणावून मऊ आणि ही भावांची जोडी या संघात किती आधार देतली त्याकडे लक्ष. धावा येणं गरजेचं असा परंतु ज्यांच्या गोलंदाजीच्या समोर
भल्या भल्या बॅटरचं अगदी मालवणी भाषेत खुटो झालो. ते बॅटर थोडेसे चिंतित होताना, परंतु चिंता विचार विमर्श करू भाग पडणारी गोलंदाजी अजित सावंत यांच्या माध्यमातून. धावसंख्या एक चलवणं गरजेचं असा, त्याच इराद्यान चलवला, सिंगल मिळवलो आणि या एकेरी धावेनिशी 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. अजित सावंत यांची गोलंदाजी आपण बघतो. तिसरा षटक हाताळला जाता. कोण खाऊन जातो भाव, गोलंदाज की फलंदाज, त्याची चर्चा या सामन्यात सुद्धा असा. परंतु चर्चा करू भाग पाडली, कारण मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकात फक्त 7 धावा खर्च केले आणि त्यानंतर अजितजी सावंत पुन्हा एकदा त्याच पावलावर पाऊल ठेवत संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात वैयक्तिक कोट्यातील त्यांचा दुसरा षटक संधी होती यावेळी, परंतु ती संधी हुकली आणि परिणामी धावसंख्येत बाईने सुद्धा बदल झालो. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास आणि धावसंख्येत 1 ने वाढ, 15 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. संघाचा हित, संघाचा फायदो अपेक्षित जपणं आणि त्याच इराद्यान खेळण्याचा असतो प्रयत्न. मोठं हिट करण्याचा होतो प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात असत आणि खूप सुरेख क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून तोपर्यंत मिळालो सिंगल. दीपेश कांसेच्या बॅटमधून एकेरी धावेनिशी वैयक्तिक 3 धावेवर 4 चेंडूंचा सामना करत दीपेश कांसे नॉन स्ट्रायकर एंडवर, तर उत्कर्ष कांसे त्याच्या बॅटमधून 1 चौकार आतापर्यंत. तो चौकार इलेलो होतो अगदी पॉइंटच्या कपाळावरसून पहिल्या ओव्हरीच्या लास्ट बॉलमध्ये, परंतु त्यानंतर मात्र आतापर्यंत एकही चौकार बघूक मिळालो नाही असा मालवणीत म्हटला जाता. घर फिरल्यानंतर अगदी त्या पद्धती या सामन्यात आतापर्यंत वेळ बदलली आणि खेळ सुद्धा गोलंदाजीचो बहरताना फलंदाजांका ती जास्त मोकळीक दिली नाही आणि त्यामुळे धावफलक स्थिर असा स्कोरबोर्ड 16 धावेवर. 16 धावा. जाऊया आमच्या डीजे कडे. षटक समाप्त, 3 षटकांचो खेळ समाप्त. गोलंदाजीसाठी संतोष मांजरेकर यांची दखल घेतली जातली, कारण गोलंदाजी ते दिसतले आपणा या पद्धतीत आपण म्हणतो चंदनाची ओळख त्याच्या सुगंधावरून आणि खेळाडूची ओळख त्याच्या खेळावरून, त्याच्या खेळाडू वृत्तीवरून केली जाते. अगदी त्या पद्धतीचं एक दर्जेदार खेळाडू वृत्ती दाखवणारो आणि चांगलो खेळ करणारो खेळाडू संतोष मांजरेकर गोलंदाजीसाठी सज्ज. मोठो फटको होतो, स्लाइस करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. अजित सावंत मोठ्या स्क्रीनवर दोन्ही हातात कबुललेला सुंदर झेल आणि या नेत्रदीपक झेल नंतर फलंदाज दीपेश कांसे यांचो संपलो खेळ, जमलो मेळ आणि जाऊया डीजे कडे. विन बॅटर मैदानात मंदार सावंत या स्पर्धेत ज्यांनी खूप मेहनत घेतली आयोजनात, परंतु आता आपल्या संघाच्या हितासाठी फलंदाजी सुद्धा तशीच घेऊची लागतली, मेहनत करूची लागतली. दुसऱ्या बाजून संतोष मांजरेकर पहिल्या चेंडूत सफलता आणि षटकातील दुसऱ्या चेंडूत वेगवान. धावसंख्या आतापर्यंत स्थिर, 2 चेंडूंचो केसरलो, दोन्ही चेंडूत एकही धावा दिलो गेलो नाही, मोकळीक दिली गेली नाही. धावसंख्या 16 रनसार. चालू असलेला 4था षटक मैदानात रन्स काढणं खूप गरजेचं असा. यावेळीचो फटको सुंदर होतो, परंतु रन्स मिळतो फक्त 1, जे का संबोधलं जाता लाखाची गोष्टी चिरमुल्याची पोती. थोडीशी त्या पद्धतीत फटको तर सुंदर होतो, परंतु दिशा चांगली नव्हती आणि त्यामुळे फक्त 1 धावेवर समाधान मानूचं लागतला. आतापर्यंत ते रन्स जास्त इले नाही, कारण या 4था षटक आणि 3 चेंडू संपले. 9 चेंडूंचो खेळ उरलो बाकी असा.
या पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त रन जर तुम्ही केलात तरच मोठ्या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. विरुद्ध संघात एक चांगला उद्दिष्ट समोर ठेवू शकतात. तर आव्हान कठीण असला तरच सामन्यात तुम्ही थोडेसे वरचढ ठरू शकतात. त्यासाठी रन्स येणं गरजेचं आणि उत्कर्ष कांसेवर ही जबाबदारी असा मोठ्या फटक्यांची. चांगलो फटको वन हँडेड. थोडंसं जर बघितला तर बॅट आणि बॉलमध्ये तो मिडल ऑफ द बॅट, त्यानंतर चेंडूचा प्रवास डीप मध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकापर्यंत सीमारेषेच्या अगदी नजदीक असलेले क्षेत्ररक्षक. चांगला क्षेत्ररक्षण मिळाले 2 धावा 4 चेंडू संपल्यानंतर चौथ्या षटकाचे 5 षटकांच्या या लढतीमध्ये. यावेळी थोडस वेळ बघितलो, टप्पो पडल्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होतो आणि त्यानंतर आडव्या बॅटचो अगदी फटको तिरकस बॅटने 2 धावा सहजरित्या पूर्ण या फटक्यामागे. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत होणार बदल आणि स्कोर बोर्ड 21 धावेवर. 5 चेंडू सरले, लास्ट बॉल बाकी असा. 5 धावा आतापर्यंत खर्च झाले. या 5 चेंडूत एक सफलता मिळवून दिली, एक डॉट बॉल बघितलो. खूप चांगली गोलंदाजी. मोठो फटको, देखणो फटको, परंतु तेवढी दुरी मिळाली नाही. यावेळी घेतला सुंदर झेल आणि संपलो अजून एक बॅटरचा खेळ. जाऊया डीजे कडे. कांसे संघाचो कर्णधार मैदानात दाखल होताना. आतापर्यंत गोलंदाजी खूप सुरेख झाली. मालवणीत ज्या पद्धतीत म्हटला जाता जखम मांडियेक आणि इलाज शेंडियेक, थोडीशी ती परिस्थिती, कारण ना इलाज त्या काय इलाज, कारण गोलंदाज आतापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी केली आणि रन्स काढण्याचो प्रयत्न थोडस कमी दिसलो, परंतु यावेळीचो फटको सुंदर होतो. यावेळीचो फटको अगदी धावेची हमी आणि अजून एक ताकदवर. जेचे पूर्वज राजी त्याचे कातळार काजी, अगदी त्या पद्धतीत फटको सुंदर सुरेख आणि यावेळी फायद्यात कन्वर्ट करताना चौकार बॅटमधून. फायद्यात कन्वर्ट करणारो बॅटर असा बॅटर मंदार सावंत स्ट्रायकर एंडवर. यावेळी सुंदर फटको बॅट मधून निघाल्यानंतर फलंदाज ताकद होती आणि चौकार षटकारांची लयलूट करण्यासाठी प्रयत्न सुद्धा जोखमीच्या फटक्यावर मिळाले पूर्ण रन्स आणि धावसंख्येत 2 वेळा 2 चौकारांची झाली वाढ. ही धावसंख्या थोडीशी रुसलेली. ज्याच्याकडून फायदो तोच माझो फायगो आणि संघाचो अगदी फायदो करताना या 2 चौकाराच्या मदतीन. चल पुढे. आतापर्यंत 2 वडे, त्या पद्धतीने 2 चौकार, 4 चेंडूंचो खेळ बाकी. शेवटचा षटक विचार विमर्श करूक भाग पडणारे हे 2 फटके बॅटमधून. मंदार सावंत आज मात्र महत्वाच्या क्षणी खेळताना. अजून एक चांगलो फटको होतो. दर्जेदार स्ट्रोक. किती मिळतले? एकतर मिळालो. स्ट्राईक वर येणं गरजेचा. जोखमीचो धावचीची संधी, परंतु समजा कसा अगदी ओके मध्ये असा त्या पद्धतीत घेतले 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलक 31 धावेवर. रन्स अजून सुद्धा थोडेसे कमी असत, परंतु तरी देखील फाईट दिली मंदार सावंतने. यावेळी संघ थोडस अडचणीत होतो, परंतु यावेळी ती अडचण दूर करण्यासाठी मंदार सावंत आतापर्यंत चांगली खेळी करताना. वैयक्तिक विचार करता मंदार सावंत 5 चेंडू 11 धावेची खेळी, 2 चौकार त्यामध्ये सामील. आणि अशी खेळी जेव्हा जेव्हा मैदानात बघूक मिळता तेव्हा मात्र थोडस आत्मविश्वास आपल्या संघाचा वाढवलं जाता. तोच आत्मविश्वास वाढवताना फलंदाज अपेक्षा असत, आवश्यकता असा आज कोण आपल्या संघासाठी तो ट्रम्प कार्ड ठरतलो. त्याच इराद्यान अजून एक फटको. क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतले
शर्तीचे प्रयत्न केले जातले. धावसंख्येत 2 ने बदलाव. स्कोरबोर्ड पुन्हा एकदा वाढताना आणि स्कोरबोर्ड त्या 30 रन्सावर पोहोचताना. या 4 चेंडूत आतापर्यंत विचार केला तर खूप धावा खर्च झाले. 12 धावा 4 चेंडूत खर्च, 2 चौकार आणि सलग 2-2 रन्स. गोलंदाजीसाठी परत एकदा विराट सज्ज. मोठो फटको, देखणो फटको बॅट मधून उत्तुंग टोलो, हवाई सफर चेंडू करताना आणि यावेळी सुद्धा मोठो फटको सीमा पार षटकार. खेळी करताना फलंदाजी दाखवता आपली ताकद आणि मी नाही वाकत यो प्रयत्न परत एकदा करत सीमा पार अगदी उत्तुंग षटकार. आणि या षटकारानशी 2 षटकार 2 चौकार या षटकात महागडा षटक आणि धावफलक अशा रीतीन तब्बल 45 वर 46चा उद्दिष्ट असताना समोर आणि त्याचो पाठलाग पिंपळेश्वर बॉयज कशा ताकदीन करतलो नक्कीच ऐकूया आवाज सर कृष्णा देवजी मॅन फ्रॉम आरोंदा. तोपर्यंत जाऊया डीजे कडे आणि त्यानंतर सामन्याच्या टॉस कडे. पुढील सामन्यात भूमिका फायटर्स विपक्ष प्रशिक स्पोर्ट लढत टॉस साठी या कर्णधार. जाऊया डीजे कडे.
सदानंदजी सावंत ST सावंत सर आमच्या सोबत आहेत आणि टॉस साठी प्रशिक स्पोर्ट्स संघ कर्णधार आपली वाट पाहिली जाते. आपण या विरोधी संघ कर्णधार उपस्थित आहेत, भूपेंद्र नाईक उपस्थित आहेत. विनंती. सामन्याची सुरुवात झाली आहे. पहिला मोठा फटका आलाय बॅट मधून. चेंडू बराच काळ हवेमध्ये, हा इन द स्काय आणि त्यानंतर टिपलाय झेल आणि अजून एका बॅटरचा संपलाय खेळ आणि यावेळी बाद होत आहेत फलंदाज. पहिला धक्का संघाला बसतोय. टॉस साठी या विनंती असेल. प्रशिक स्पोर्ट्स संघ कर्णधार वाट पहिली जाते आपली. आपण या. धक्का बसलाय संघाला. मोठा फटका टोलवायचा होता परंतु पर्यंत धावा कमी झाल्यात, परंतु ज्यावेळी फलंदाजीसाठी आपण पाहिलं मंदार सावंतला, त्याने महत्वाची खेळी उभारली आहे आणि त्यामुळेच धावा देखील लावण्यात आल्यात मैदानात. आमचे जयेश जाधव आलेले आहेत, खूप सुंदर खेळाडू आणि सरांचे हस्ते ST सावंत सर आहेत. टॉस केलं जात आहे. भूपेंद्र नाईक एक तगडे बॅटर, चांगले खेळाडू, कर्णधार आणि टॉस केलं जाईल. कोण असेल टॉसचा बॉस? सामना देखील चालू आहे. दीपेश कांसे गोलंदाजीसाठी. काटचा कॉल. टॉस जिंकलाय आणि जयेश काय सांगाल? टॉस जिंकलाय, काय तुमचा निर्णय असेल? तुम्ही टीम ओनर देखील आहात आणि खेळताय ही स्पर्धा कशी वाटते? आयोजन आणि काय असेल निर्णय? आणि हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे दोन्ही संघांना, पण त्याच प्रयत्नात आम्ही असू आणि नक्कीच हा सामना जिंकू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि त्यासोबत भूपेंद्र, तुम्हाला देखील काल कमेंट्स आले होते भूपेंद्र नाईक यांची मॅच कधी. बरेचसे चाहते आहेत तुमचे, चाहत्यांसाठी काय सांगाल? या सामन्यात तसाच परफॉर्मन्स तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल का? हो, चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करीन आणि ही मॅच क्वार्टर फायनल आहे आम्हाला, तर मग जिंकायचा प्रयत्न करू आम्ही. खूप खूप शुभेच्छा दोन्ही आमच्या कर्णधारांना. खूप खूप शुभेच्छा सर. आणि जाऊया मॅच कडे. चांगला फटका बॅट मधून सीमा पार येतोय. षटकार केला जातो यलगार आणि अजून एक धमाकेदार षटकार. फोर्टी सिक्स का पीछा करना पड़ेगा. क्या बल्लेबाजी मैदान पर. इस बार तो बहुत टाइमिंग अच्छा था, शॉट में ताकत अच्छी थी. ओ इस बार बिल्कुल बीट किया, डॉट के निकलती हुई. हाँ, कॉल अच्छा है. थोड़ी सी ढिलाई विकेट कीपर की. वो सिंगल निकला और टीम का स्कोर पहुंचा 11 रन पर. प्रशिक स्पोर्ट ने टॉस जीता, पहले वो फील्डिंग करने का निर्णय लिया गया मैदान पर. देखिए माहौल कितना बढ़िया है. एक जबरदस्त काल इस खेल की, बिल्कुल बड़ा मुकाबला. तमाम दर्शक जानते हैं कि इस दोपहर के समय पर इस मुकाबले की ताकत क्या रहेगी. ओह, लाइन को दूर रखा, ऑफ स्टंप के बाहर वाइड है ये. 12 रन पर पहुंचा है टीम का स्कोर. भले आखिरी का और 24 रनों का निकला हो, लेकिन उसका पीछा करते हुए यहां तक पहला और अभी तक 12 का निकल चुका. अभी कुछ गेंदे बचे डालने. एक अगर बड़ा शॉट निकलता है तो बिल्कुल ठीक ठाक हो जाएगा ये मैच. ऑफ स्टंप पर बैकफुट पर कट किया, वो सिंगल निकलेगा. हाथ को लगकर निकले तो 2 रन वहां पर मिलने चाहिए. कितने रन मिलेगा पर? एक ही रन वहां पर बनेगा. 1 रन पर टीम का स्कोर पहुंचा है 13 रन पर. 2 रन. ओके, इन 2 के साथ टोटल स्कोर 14.
अखिलेश न्यू बॉलर. अब नया गेंदबाज अखिलेश मोर्चे पर आ चुका है. वापस खेल बनेगा. एक छक्का एक चौका निकला ऑस्ट्रेलिया के बल्लेबाज के बल्ले से, जो कि संतोष के. धनंजय लौटा 0 पर. उसके बाद कहानी में थोड़ी सी वापसी. अब गौतम खेलेगा स्ट्राइक पर. ओ बिल्कुल बीट किया इस बार. विकेट कीपर बीट हो गए. 22 के रूप में मिलता हुआ. ठीक है, रन इक्का दुक्का रोकने पड़ेंगे आपको. ये पीछे भरपूर बल्लेबाजी इस टीम के पास. शुरू में आपको विकेट लेने पड़ेंगे. मंदार, आज मंदार की तोड़फोड़ बैटिंग इस मैदान पर. 8 गेंदों में 25 रन मंदार ने जोड़े. लेकिन उसके पीछे ये टीम लगी है यहाँ पर. शॉर्ट गेंद, ओ हो उड़ाया 6 रन के लिए. इस वक्त मैदान पर 46 का पीछा करना पड़ेगा इस मैच में. और इस बार बैकफुट पर कट किया. वो गेंद फिर से हाथ पर लगी तो फिर से रन मिलेंगे. शायद लग रहा है एक ही रन वहां पर बनेगा. इस एक रन के साथ 22 टीम का स्कोर. एक कमाल के मुकाबले तमाम जानते हैं कि प्रेशर भरी टीमों पर बड़े आता है मैदान पर. और यहाँ पर एक खिलाड़ी स्ट्राइक पर संतोष रहेगा. आक्रामक बैटिंग किस खिलाड़ी ने. ओ इस बार ऊपर गई है गेंद. ऊपर बहुत गई है. खिलाड़ी पीछे है. आराम से मौका. ये कैच था वहां पर. ड्रॉप हो गया वहां पर. एक ही रन बनेगा. उत्कर्ष ने उस कैच को ड्रॉप कर दिया. एक हाथ से क्या सोची उत्कर्ष को कि एक हाथ वहां पर डाला जहां पर मौका था. कहीं ऐसे मौके में कैचेस आपको लेने पड़ेंगे. ओ इस बार उड़ा. सीमा मारेगा पर गेंद हवा में सीधे खिलाड़ी के हाथ में और आउट. नितेश कांत ने उस कैच को लपका. कमाल की फील्डिंग, लेकिन टाइमिंग हुई नहीं गेंद पर. इस पर पहुंचा टीम का स्कोर. नया बल्लेबाज पहुंच चुका है ओम मैदान पर. मंदार थोड़ा जल्दी कीजिए क्योंकि इस समय पर हालात थोड़े से बदले. और मंदार की तारीफ करनी पड़ेगी. हमेशा वो टीम के साथ हो, वो जुड़ा रहता है, बातचीत करता रहता है. हमेशा बातचीत में आपको क्या होता है कि आप कौन सा अंदाज रखते हैं, ये सबसे अहम रहता है. अब नया बल्लेबाज पहुंच चुका है. 23 रनों की आवश्यकता अंतिम 23 गेंदों पर. ठीक है, फिनिशर का मैच रोल अदा करना चाहते थे वहां पर गोटिया गौतम. और गौतम ने खराब विकेट. वापस खेल बनेगा. ओ मैदान में पहुंच गया. ओमकार इस नाम से लोग इनको जानते हैं. ओ आंखें बंद कर ली शॉट में. लेग स्टंप के बाहर है. वाइड बॉल है ये. आंखें बंद करके बल्ला चलाया तो था, लेकिन लेग स्टंप के बाहर गई. वाइड है ये. उपकार काफी लोग आपका मैच देख रहे हैं. अब आपके कहीं आपकी रिस्क ना आ जाए. 24 पर पहुंचा है. 24 ना, अब 22 की आवश्यकता मैच में. इससे पीछे रन ठीक ठाक है, बराबर है रन रेट. तब शायद बड़े 2 शॉट लगते तो मैच आसान हो जाएगा. ओ इस बार बीट किया डॉट के निकलती हुई. उस सिंगल डबल की कहानी स्केल में बिल्कुल बड़ी मात्रा में दर्शक इस मैच का लुफ्त आनंद उठा रहे. और टीम का स्कोर बन गया पहले 2 ओवर के बाद 24.
संतोष के हाथ में बल्लेबाजी का मोर्चा रहेगा और गेंदबाजी में वही गेंदबाज दीपेश कांचे। पहला और बहुत महंगा हुआ था, 14 रन का ओवर निकला दवाई पहला, लेकिन कप्तान के विश्वास में कोई कमी नहीं है, जिम्मेदारी उसी गेंदबाज पर दी गई इस मैच में। ऑफ स्टंप पर कट किया, वो सिंगल निकलेगा। खस्टा एक बदली वहां पर, ओम के हाथ में पहुंचा है मोर्चा। अब 17 गेंदों में चाहिए अब जीत से पीछे, 17 गेंदों में चाहिए 20 रन का आवश्यकता मैच में, जिससे पीछे 21। सबसे अनुभवी खिलाड़ी सीनियर खिलाड़ी विक्रम जाधव जो कि विकेट के पीछे काम करते हुए, अब 17 में चाहिए 20, 21 इस वक्त मैदान पर। 21 टू विन इस मैदान में। अंपायर बॉल हो, बिल्कुल वापस से हो चुके। धन्यवाद उस खिलाड़ी का जिसने गेंद ला कर दी। देवराज एक बार हाथ ऊपर कर दीजिए, देवराज हाथ ऊपर कर दीजिए, आवाज वहां तक पहुंचती, हाँ पहुंचती साउंड सिस्टम में, कोई खराबी नहीं। थैंक यू देवराज, गेंद को वापस आपको लेकर आ गए। वो आसान नहीं है, वो काम से देवराज कर सकते। ये कुछ काम ऐसे थे ना जो काम बहुत मुश्किल होते। ओ बिल्कुल, ओम वहां पर बल्ले से पहला रन निकला, काफी देर के बाद अपना खाता खोला ओम ने और टीम का स्कोर पहुंचा 16 गेंदों में चाहिए अब 20 रन की आवश्यकता। बड़ी मात्रा में दर्शक, लंच का टाइम सभी का हो चुका है। अब दर्शकों से रिक्वेस्ट करेंगे पीछे आकर लंच वो कर ले, लेकिन साथ साथ माहौल कितना बड़ा है। संतोष की अच्छी बैटिंग है, 2 एक छक्का और फिर से उछाल। विक्रम को देखिए विकेट के पीछे क्या कमाल की विकेट कीपिंग इस वक्त, अनुभवी खिलाड़ी, काफी साल का तजुर्बा अनुभव इस खिलाड़ी को। ये बाल धूप में सफेद हुए नहीं है, अनुभव के साथ सफेद हो चुके। वापस खेल चलेगा। ओ बल्ले पर लगी, ठोस लगी है, शायद कितने रन वहां पर बनने चाहिए, एक ही रन वहां पर बनेगा। बिल्कुल सही बात आपकी, थोड़ा जल्दी की बची है क्योंकि इस समय पर माहौल बना के रखा है इस खेल का। और इस बार ऑप्शन के बाहर कट किया, एक क्रिकेटिंग शॉट, बिल्कुल एक रन वहां पर निकलता हुआ। इससे टीम का स्कोर हो चुका है 46 का पीछा करती हुई 28 रन पर। अभी तक 4 रन इस ओवर से आ चुके हैं 5 गेंदों में। बातचीत हो रही है, ओम बता रहे एक सिंगल निकाल, स्ट्राइक रखे अपने हाथों में बाकी की बैटिंग हो सकती है, हम बल्लेबाजी कर सकते हैं। ओम क्या प्लान है, ये प्लान हमेशा होनी चाहिए इस खेल में। लाइन को दूर रखा, ऑफ के बाहर रखा और समाप्त हो गया। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर पहुंचा 28 रन पर, 28 रन पर। अब 12 में चाहिए इस वक्त, जिससे पीछे 18। अब 12 गेंदों में 18 रन की आवश्यकता मैच में, इससे पीछे आदित्य के हाथ में मोर्चा गेंदबाजी का। संत ओम रहेंगे स्ट्राइक पर। आपकी जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं आपको। ओह, लाइन को दूर रखा, ऑफ के बाद ओम तेज वाइड +1, मतलब 2 रन वहां पर मिलेंगे।
16 रन की अब आवश्यकता अंतिम 12 गेंदों में। एक कमाल की बॉलिंग करनी पड़ेगी इस मैदान में। ठीक है, शुरुआत के माहौल से लेकर इस टीम ने सिकंजा कसा है मुकाबले का। ओ अच्छा ग्रेट सिंगल निकाला वहां पर। ओम ने इस साल में अपने 400 रन पूरे कर लिए। अब इस टीम के पास वो ओम के खुद के निजी कोटे में 4 बन चुके हैं। 11 गेंदों में 15 क्या आवश्यकता। रात को वही मुकाबला था, 12 में 15 चाहिए थे, तब राजस्थान ने मैच जीता। तुषार देशपांडे और साथ साथ जोपरा आर्चर की वो कमाल की बॉलिंग, कुछ उस तरह से बॉलिंग करनी पड़ेगी आपको इस मैच में। सुयोग यादव आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। वापस स्किल बनेगा और इस बार तेज शॉट खेला है सीधा लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर। पहला रन बहुत तेज, मंदार पीछे आ चुके, लेकिन गेंद को जब तक रोका जाएगा वो दूसरे के लिए कॉल हो चुका है। दूसरा रन बनता हुआ और 2 के साथ टीम का स्कोर जाके पहुंचा है 33 पर, 33 रन पर। वापस खेल चलेगा और इस बार हवा में खेला है स्कोर सीमा रेखा पर, वो सिंगल मिलेगा। 1 रन के साथ रन में इजाफा पहुंचा, टीम का स्कोर पहुंचा 34 रन पर। वापस खेल बनता हुआ ओ इस बार शॉट खेला, शॉट मिड ऑफ मौका, रन आउट करने का दूसरा मौका आता हुआ। दोनों मौके आपने गवा लिए। सुनील थोड़ी सी खराब फील्डिंग वहां पर मौजूदा हालात में, लेकिन टीम का स्कोर अभी तक जो कि पहुंचा 35 रन पर। अब 11 रन की आवश्यकता मैच को इससे पीछे। देखिए बड़ा शॉट नहीं लगा अभी तक, इसका मतलब आपने कभी ना कहीं अच्छी बॉलिंग वहां संतोष को रोक के रखा है। जिस संतोष ने शुरुआत में तोड़फोड़ बैटिंग की थी उस खिलाड़ी को आपने रोक के रखा है, इसका मतलब आपने अच्छी बॉलिंग की अभी तक है। ओ विकेट कीपर के हाथ से गलती, वहां पर 22 के रूप में रन मिलेगा। अब खेल बिल्कुल बदला है, 36 पर पहुंचा है टीम का स्कोर। 10 रन की आवश्यकता, बल्ले पर लगकर गेंद निकली है। एक बॉल अभी तक बचा है, 7 गेंदों में 10 चाहिए। रात का यही मुकाबला था, 7 गेंदों में 10। ओह बढ़िया फील्डिंग वहां पर विकेट के पीछे, डॉट गेंद निकले। अब 6 में चाहिए 10 मैच में। चौगुले गेंदबाजी के मोर्चे पर आएंगे, 6 में चाहिए 10। हर्षल बिल्कुल स्लॉक और में अच्छी बॉलिंग करते हैं, ये सुनने को बहुत बार मिला है। तो बहुत बार ये भी कहते हैं ना, जंगल में मोर नाचा हमने आज तक कभी देखा ही नहीं है। आज हर्षल नाच ले, हम देख भी लेंगे। 6 गेंदों में 10 रन की आवश्यकता मैच में, जिससे पीछे वो कमाल की बैटिंग बॉलिंग फील्डिंग करनी पड़ेगी इस मुकाबले में।
मौजूदा हालात थोड़े से बदले इस खेल में, वो कहानी बिल्कुल बड़ी मात्रा में दर्शकों का कहना वापसी होगी उस मैदान में। ओ बीट किया वहां पर, चारों खाने चित वाइड और +1 मतलब 2। अब 6 में 8। ठीक है, विकेट कीपर स्टंप के पर करीब रहेगा तो कोई फायदा होगा नहीं, या ऐसे रन बनते जाएंगे इस समय पर। शॉर्ट गेंद मिस टाइम, सीधा हाथ में और ये आउट। सेट खिलाड़ी आउट। 5 में 8। खलनायक की भूमिका नाटक बहुत बार की है, लेकिन इस गेम प्लान में क्या नाटक कर पाएंगे इस भूमिका में। ये भूमिका बहुत बड़ी होगी इस खलनायक की, देखिए आज सामने वालों के लिए ये खलनायक है इस वक्त। 5 में चाहिए 8, मैच ऑन है ये। हो उड़ाया 6 रन के लिए। इस्तेमाल खिलाड़ी की, अब चाहिए 2। ओह मिस टाइम है ये, खिलाड़ी मिड विकेट पर पीछे है, कॉल हो चुका है और ये आउट। अखिलेश कैंसिल उस कैच को, अब का विकेट निकला। अब गेंदे बची है 3, जिससे पीछे कंपल्सरी चेस 2 रन चाहिए। पीछे क्या शॉट, मिड ऑन अंदर रखा जाएगा या स्लिप में कोई खिलाड़ी रखा जाएगा। कवर को रखा क्यों है वहां पर, कवर की आवश्यकता नहीं वहां पर खेलने के लिए मुझे, और रखा वहां पर कैचेस के लिए। ओह ये खराब फील्डिंग और 4 रन मैदान पर। ये मुकाबला ही समाप्त हो गया। वहां पे नाराज रहेंगे फील्डर, सीधी हाथ में गेंद थी। पहले मंदार के हाथ से कैच छूटा, वो छक्का निकला, उसके बाद ये कैच। मंदार का छोड़ो, वो तो हो ही जाता।